मंडळी, तुम्ही इतिहासातील अनेक युद्धांबद्दल वाचलं किंवा ऐकलं असेल. केवळ दोन महायुद्धच नाही, तर जगात कितीतरी लहान लहान युद्ध होत राहिली आहेत. युद्ध होण्यासाठी काहीतरी मोठं कारण लागतं, जसं की आता इराण इस्रायल मधलं युद्ध असेल किंवा मग आधी झालेलं आपलं भारत पाकिस्तान युद्ध असेल. पण इतिहासात एक असं युद्ध झालंय जे होण्यामागचं कारण इतकं थुकरट होतं की ते ऐकून तुम्हाला हसावं की रडावं हे देखील कळणार नाही. हे युद्ध झालं होतं केवळ एका बादलीसाठी, आणि या युद्धात तब्बल 2000पेक्षा जास्त सैनिकांनी आपले प्राण गमावले होते. हे युद्ध कुठं झालं होतं, कधी झालं होतं, आणि अगदी युद्ध होणे इतकं त्या बादलीला काय सोनं लागलं होतं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, हे युद्ध झालं होतं 1325 साली, तेही इटली देशात. हे युद्ध काही दोन देशांमध्ये झालं नव्हतं, तर ते झालं होतं इटली मधल्या बोलोग्ना आणि मोडेना या दोन शहरांमध्ये. या युद्धाला पुढे बॅटल ऑफ झापोलिनो आणि वॉर ऑफ द ओकन बकेट अशी नावं मिळाली. झालं असं होतं की मोडेना मधला एक सैनिकांचा गट बोलोग्नामध्ये शिरला होता आणि तिथल्या एका विहिरीजवळ ठेवलेली बादली त्यांनी चोरली. बरं, ही काही सोन्याची बादली होती ना चांदीची. ही साधी लाकडी बॅरलची बादली होती, जी विहिरीतून पाणी काढण्यासाठी तिथं बांधून ठेवली होती. बरं, मोडेनाच्या सैनिकांनी ही बादली चोरून आपल्या शहरात आणली. तेव्हा बोलोग्नाच्या सैनिकांना हे समजलं आणि त्यांना मोडेनाच्या सैनिकांचं हे कृत्य खूपच मनाला लागलं. आता बादली चोरली म्हणून वाईट वाटायचं कारण काय असं तुम्हाला वाटेल, पण त्याला एक इतिहास आहे. 14व्या शतकात इटली काय एक पूर्ण देश नव्हता, तर आपल्याकडे जसे वेगळे प्रांत होते तसंच काहीसं तिकडेही होतं. आणि या वेगळ्या शहरांमध्ये कायम लढाया सुरू असायच्या. या दोन शहरांमध्ये पहिल्यापासूनच तणाव होता आणि या तणावाचं कारण होतं ग्वेल्फस आणि गिबेलिन्स यांच्यातला संघर्ष. ग्वेल्फस म्हणजे ते लोक जे रोमच्या पोपला सर्वोच्च सत्ता मानत होते आणि त्याला फॉलो करत होते. तर गिबेलिन्स म्हणजे ते लोक जे होली रोमन एम्पेररला म्हणजे जर्मन सम्राटाला सर्वोच्च मानत होते आणि फॉलो करत होते. आणि त्यांच्यात आम्हीच कसे बरोबर किंवा आम्हीच कसे भारी अशा गोष्टींवरून सतत वाद होत राहायचा. हा केवळ धार्मिक वाद नव्हता, तर त्यामागे जमीन, व्यापार, राजकारण असं सगळंच जोडलेलं होतं. आता बोलोग्ना शहरातील लोक ग्वेल्फसच्या बाजूने होती, तर मोडेना गिबिलियन्सच्या बाजूने. आणि ही दोन्ही शहरं एकमेकांपासून 40 किलोमीटर दूर होती, म्हणजे अगदी शेजारी शेजारीच. 1296 साली त्यांच्यामध्ये एक युद्ध झालं होतं आणि त्यानंतर हा तणाव वाढतच चालला होता. मोडेनाचा तेव्हाचा शासक रिनाल्डो बोनाकोल्सी हा एकदम आक्रमक होता. तो दर थोड्या दिवसांनी बोलोग्ना शहरावर हल्ला करायचा आणि त्यामुळे बोलोग्नाचे सैनिक आधीच मोडेनावर खार खाऊन होते. अशातच एका हल्ल्याच्या वेळी मोडेनाच्या सैनिकांनी आपली बादली चोरल्याचं त्यांना समजलं आणि मग ते अजूनच चिडले. मोडेनाच्या सैनिकांनी यावेळी थोडीफार लुटमार केली असंही काही सोर्सेस म्हणतात, पण हायलाईट ठरली ही बादली. सो मोडेनाच्या लोकांनी बादली चोरल्यानंतर बोलोग्नाने ती बादली परत मागितली. त्यावर मोडेनाच्या सैनिकांनी बादली परत देण्यास नकार दिला. असं तोंडावर नाही म्हणल्यामुळे बोलोग्नाला तो स्वतःचा अपमान वाटला. आता हा प्रश्न केवळ बादलीचा उरला नव्हता, तर त्यांच्या प्रतिष्ठेचा झाला होता. बरं, मोडेनालाही किती मस्ती. त्यांना वाटत होतं की बादली आपल्याकडे राहिली म्हणजे आपण त्यांच्यावर भारी पडलो. आणि मग मोडेना बादली परत देत नाही म्हणल्यावर बोलोग्नाने त्याच्या विरुद्ध युद्ध घोषित केलं. आता यात ही गंमत अशी आहे की बोलोग्नाकडे तेव्हा जवळपास 30 ते 35 हजार सैनिक होते आणि मोडेनाकडे फक्त 5 ते 7 हजार सैनिक. सो बोलोग्नाला वाटलं की आपल्याला काय टेन्शन आहे, हल्ला करायचा, जिंकायचं, बादली घेऊन परत यायचं, सिंपल. पण तसं झालं नाही. झापोलिनो नावाच्या ठिकाणी या दोन्ही शहरांचे सैनिक आपापसात भिडले आणि कसं ते माहिती नाही, पण मोडेनाच्या छोट्याशा सैन्याने बोलोग्नाच्या 30,000 सैनिकांना हरवलं. या युद्धामध्ये सुमारे 2000 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता. यात बोलोग्नाच्या 1500 सैनिकांचा समावेश होता, तर मोडेनाच्या 7000 सैन्यापैकी 500 जणांना आपले प्राण गमावे लागले. असं म्हणतात की पुढची फळी हरायला लागलेली पाहून मागच्या फळीतले बोलोग्नाचे बरेचसे सैनिक पळून गेले होते आणि त्यामुळे ते वाचले, नाहीतर युद्धातील बळींची संख्या आणखी वाढली असती. एवढं सगळं झाल्यानंतर दोन शहरांमध्ये अखेर तह झाला आणि एका करारानुसार मोडेनाने बोलोग्नातून लुटलेल्या सगळ्या गोष्टी परत केल्या. मात्र ज्या बादलीसाठी हे युद्ध झालं होतं, ती बादली मात्र त्यांनी अजिबात परत दिली नाही. अर्थातच ती बादली त्यांच्या विजयाचं प्रतीक होती. ती परत देऊन कशी चालेल. आजही ती बादली मोडेना शहरातील एका टॉवरच्या बेसमेंटमध्ये जपून ठेवली आहे आणि त्याची रेप्लिका शहराच्या टाउन हॉलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली आहे. पर्यटक जातात आणि बघतात की 2000 सैनिकांचा जीव घेणारी ती बादली नेमकी आहे तरी कशी. या युद्धाची सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे त्याला साहित्यात मिळालेलं स्थान. या युद्धानंतर सुमारे 300 वर्षानंतर इटलीतील एक प्रसिद्ध कवी अलेसॅन्ड्रो टास्सोनी यांनी चोरलेली बादली नावाचं एक महाकाव्य लिहिलं.
ग्रीक मायथॉलॉजीच्या शैलीमध्ये त्यातल्या देवदेवतांचे आणि राजांचे पात्र वापरून त्यांनी हे महाकाव्य लिहिलं होतं आणि या काव्याने मोडिनाच्या बादलीला अजरामर केलं. इतिहासात झालेल्या या विचित्र युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.